मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे पाटील आपल्यासोबत आहेत. दादा, आज एक महत्त्वाची व्हीसीद्वारे बैठक पार पडणार आहे. कोण असणाऱ्या विषयाला काय चर्चा होणार आहे? मंत्रिमंडळांचे सगळेच मुख्यमंत्री साहेबांसह दोन उपमुख्यमंत्री आणि सगळं मंत्रिमंडळ उपस्थित राहणार आहे अशी मला माहिती आहे देसाई साहेबांकडून. आणि उपसमितीची पण बैठक आहे, समितीची सुद्धा बैठक आहे आणि राज्य मागासवर्गाची बैठक आहे असे मला माहिती आहे. अधिकृत पत्र दिले त्याच्यावरती काय तसा उल्लेख नाही आहे, परंतु सांगताना सांगितलेलं आहे तसं. आज मुंबईत मराठा आरक्षणाच्या संदर्भात फक्त मराठा आरक्षणावरच बैठक चालणार आहे दिवस. ते त्यांचे ज्या 4 मॅरेथॉन बैठका आहेत असं मला अधिकृत त्यांनी सांगितलेलं. किती वाजल्यापासून बैठक सुरू होणार आहे? कोण कोण असणार आहे बैठकीमध्ये? दिल्लीचं असणार आहे कोणी? मुंबईचे कोण कोण असणार आहेत? हो, सगळेच जनरल सॉलिसिटरपासून बरेचसे आहेत, काही सचिव वरचे सुद्धा आहेत. इथले आपल्या महाराष्ट्रातले सगळे सचिव, मंत्री, राज्य मंत्रिमंडळाची बैठक, कॅबिनेटची बैठक, असं बरेचसं त्यांनी एवढं मात्र त्यांनी सांगितलं की मराठा आरक्षणाच्या संदर्भातच आज पूर्ण दिवस बैठक आहेत असं त्यांनी सांगितलेलं आहे. आपण कार्यक्रम दिल्यामुळं आपलं जाणं झालं नाही त्या बैठकीला, आणि आपण त्या बैठकीला जाऊन तरी काय करणार असं त्यांचा आग्रह होता. आपण बैठकीला आलंच पाहिजे. खूप फोन पण केलेत त्यांनी, असंही नाही आहे. केल्यावर आपण केलेच म्हणतो, नाही माहिती म्हणलं का आम्हाला नाही माहिती असंच बोलतो आपण. CM साहेबांनी सुद्धा सांगितलं होतं की आलं पाहिजे या बैठकीला, म्हणजे तुम्हाला तुमचं म्हणणं मांडता येईल समाजाच्या वतीनं. परंतु आपण त्यांना असं सांगितलं की आम्ही म्हणणं मांडलेलं आहे, बच्चूभाऊ कडूंकडं मांडलं आहे, त्यांच्या OED मांडलेलं आहे, उदय सामंत साहेबांकडे मांडलेलं आहे, गिरीश महाजन साहेबाकडे मांडलेलं आहे. आमचे 2 शब्द जे आहेत, तुम्ही 4 शब्द घेतलेले, 2 शब्द टाका. तिथं आलो तरी मी तेच म्हणणार आहे, इथं आलो तरी तेच म्हणणार आहे. फक्त तिथं 4 भिंतीच्या चर्चा आहे, तर मी 4 भिंतीच्या चर्चा करण्याऐवजी मला तिथं लाईव्ह करता येईल का? मग जायला हरकत नव्हतं, कारण मी तसं नाही करत. कारण समाजाला एकदा शब्द दिल्यावर गेलो तरी समाज माझा काय म्हणत नाही, गेले तरी चर्चाच होणार आहे, त्यांना माहिती आहे. कारण इथं 20 तारखेचा विषय नाही, 20 तारीख ती फायनल आहे, तिथं जाणार म्हणजे जाणार. जरी गेलो असतं तरी काय म्हणलं नसते, पण मीच की आपण ओपन चर्चा केली पाहिजे. जरी समाज जा म्हणला तरी आपण ओपन चर्चा केली पाहिजे या मतावर मी होतो. परंतु तिथं लाईव्ह झालंच नसतं असं मला वाटलं. मग त्यामुळं आज VCची सरकारनं व्यवस्था केली अंतरवालीला, VCद्वारे व्हिडिओ कॉन्फरन्सच्याद्वारे चर्चा. मग आता इथं व्यासपीठावर ओपनच आहे समाजासमोर, म्हणजे त्यामुळं अंतरवालीत VCद्वारे चर्चा करूयात. काय विषय कळलं आपल्यालाही प्रत्यक्ष काय विषय झालेत, तिथं जे कळलं असतं तेच आता इथं कळलं. सरकारची भूमिका नेमकी काय हे आज लक्षात येईल सगळ्या समाजाच्या महाराष्ट्रातल्या. आणि सरकार पॉझिटिव्ह आहे, परंतु मराठ्यांना आरक्षण द्यायना. पॉझिटिव्ह आहे पण आरक्षण देत नाही, तर आज लक्षात येईल काय विषय. आपलं 20चं फायनल आहे, त्याच्यातलं काय संभ्रम नाही, काय नाही, ते फायनल आहे. मुंबईला मराठी जाणार म्हणजे जाणार. आपला एक सोयरा शब्द आहे आणि अजून एक शब्द, असे 2 शब्द आहेत. या शब्दावर हे सर्व आरक्षण अटकलेलं आहे. आज याच्या मुद्द्यावर चर्चा होणार आहे. माझ्याकडून, सरकारकडून मला माहिती नाही आता काय त्यांची कशाच्या संदर्भात बैठकी हे आपण सांगू शकत नाहीत आत्ताच अधिकृत. परंतु समाजाकडून चर्चा तीच की आम्ही त्यावर ठामींतर राहणार आहेत, कारण शब्द त्यांनी घेतलेले आहेत. आम्ही मुंबईला जाणार आहेत. नसता त्यांनी कायदा पारित करावा, आम्हाला काय हौस नाही आहे मुंबईला जायची. आणि मराठा आणि कुणबी एकच हे सिद्ध झालं आहे, आता सिद्ध झालेलं आहे. दाखल्याच्या आधारे कायदा केला पाहिजे. जे कुणबीचे दाखले सापडलेत आणि मराठवाड्यामध्ये हे दाखले कमी आहेत, तो पण विषय या बैठकीत असणार आहे. हे तर मी 8 दिवसापूर्वीच सांगितलेलं आहे की मराठवाड्यात ते नोंदी कमी आहेत, तुम्ही मराठवाड्यात नोंदी शोधायला सुरुवात करा, समितीला पुन्हा सांगा. त्यांनी 2-4 दिवसात समिती पाठवा असं सांगितलं होतं, पण आणखीन समिती काय 8 दिवस झालेत आलेली नाही आहे. आणि मराठवाड्यात प्रचंड नोंदी आहेत, अधिकारी हलगर्जीपणामुळे देत नाहीत. समितीनं जर काम केलं तर आणखीन खूप नोंदी मराठवाड्यात सापडू शकतात आणि राज्यातही सापडू शकतात. मराठवाड्यातही काम करा आणि राज्यभरही करा, आपण असं सांगितलेलं, पण मराठवाड्यात खूप कमी आहेत. त्यामुळे मराठवाड्यातल्या बांधवांना सुद्धा न्याय मिळाला पाहिजे. तर त्यांनी सांगितलेलं आम्ही समितीला पुन्हा मराठवाड्यात ताकदीनं काम करायचं सांगतो. परंतु आणखी समिती आली नाही, बघूयात आजच्या बैठकीत काय होतं. आमचं तर फायनलच आहे, त्याच्यात काही दुमत नाही. कायदा पारित केल्याशिवाय मराठा आणि कुणबी एक आहे, महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांना आरक्षण दिल्याशिवाय आता आम्ही थांबतच नाही. आता वेळ नाही ना, काय नाही. 20 जानेवारीची तयारी आमची पूर्ण आहे ना, आम्ही मुंबईला जाणार. 20 तारखेला तुम्ही मुंबईला जाता, ही दसकी सरकारला पडली का? म्हणून आता सरकार चर्चा करायला लागलं तुमच्यासोबत. नाही, ते नाही माहीत आम्हाला, पण आम्ही काय करावं आता.
आम्हाला काही मर्यादा आहेत का नाही? समाजाने किती दिवस वेळ द्यायचा, याला काय मर्यादा असतात ना. आमचे किती बलिदानं गेले, याचं काहीच लाज वाटत नाही का सरकारला? आज 200 कुटुंब उघड्यावर पडले, कितीतरी जणांचे अपघात झाले. आणखीन हे इथलं सांडलेलं आंतरवालीचं काही काही लोकांना आणखीन चालता येत नाही. कोणाचे हात मोडलेत, कोणाचे पाय मोडलेले आहेत, कोणाचे डोके फुटलेले आहेत, 29 टाके पडलेत. त्यांचे काय वेदना आहेत त्यांना माहिती. हे सगळं वायाला जाऊ द्यायचं का रक्त सांडलेलं? त्यामुळं आम्ही आता नाही वेळ देत. आम्ही 20 तारखेला जाणार आहेत. नसता तुम्ही कायदा पारित करा, असं आम्हाला हौस नाही मुंबईला यायची. तुम्ही कायदा पारित करा, नसता मग बोंबलू नका. आजच्या चर्चेतून काही पॉझिटिव्ह बाहेर येईल? आता चर्चेतून लक्षात येईल सरकारची नेमकी कोणत्या विषयावर मांडणी आहे, सरकारने नेमके विषय बैठकीत घेतलेत कोणचे, हे लय महत्त्वाचा विषय. आता सरकारनं नेमके विषय घेतलेत कोणचे, आता सरकार काय विषयावर चर्चा करते त्याच्यावर सगळं अवलंबून आहे. आम्ही तर आमची तयारी पूर्ण आहे. आम्ही मुंबईला जातो आहे. त्यांचा काय प्रॉब्लेम होणार आहे ते त्यांचा प्रश्न, तो आमचा नाही. आम्ही तुम्हाला 6 महिन्याचा वेळ दिलेला आहे, थोडा नाही. याच्या अगोदर 3 महिने दिलेले आहेत आणि आता या आंदोलनात 3 महिने दिलेत. याच्यापेक्षा काय वेळ द्यायचा असतो सरकारला? ते आता विषय काय घेते त्यांच्यावर अवलंबून आहे. आम्हाला काय मर्यादा आहेत? आम्हाला मुंबईला गेल्याशिवाय आरक्षण भेटत नाही असा मराठा समाजाचा समज आहे. कारण मी तर बोललो होतो आपण इथंच उपोषण करू, तर समाजाचं यावेळेस म्हणणं होतं नाही करायचं आता मुंबईलाच जायचं. मग समाज म्हणाल तसं मी करतो. मग आता आम्हाला पर्याय नाही. आता ते किती करोड जाणार आहेत मुंबईत ते आता सरकारनं बघावं, त्याला आमचा नाविलाज आहे. नक्कीच हे होते मनोज जरांगे पाटील. मुंबईला गेल्याशिवाय आरक्षण भेटणार नाही, परंतु आज मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि जरांगे पाटील यांच्यामध्ये VCद्वारे एक बैठक होणार आहे आणि 4 वाजता बैठक सुरू होईल आणि याचे अनेक सत्र असणार बैठकीचे. परंतु या बैठकीतून काय बाहेर निघते हे आपल्याला नंतरच बघावं लागेल. कॅमेरामॅन अमित आडेसह संजय सर्वदे, TV9 मराठी, आंतरवली, साराटी, जालना. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.